नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. म्हाडाच्या फ्लॅटसाठी बेस किंमत सोडून अजून कोणते खर्च करावे लागतात आणि कोणते खर्च डेव्हलपरने मागणी बेकायदेशीर आहेत, तसंच पार्किंगबाबतचा काय नियम आहेत, त्याच्यासाठी ॲडिशनल कॉस्ट द्यावी लागते का, ते आपण एक व्यवस्थित उदाहरण घेऊन याच्यामध्ये आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बेसिक नियम काय सांगतात? म्हाडा फ्लॅटची विक्री किंमत ही महारेराच्या नियमानुसार ठरलेली असते. डेव्हलपर किंवा म्हाडा ही किंमत सोडून इतर कोणत्याही गोष्टीसाठी पैसे घेऊ शकत नाही. फक्त काही ठराविक खर्च ग्राहकाने वेगळे भरायचे असतात. लाभार्थ्याने भरायचे कायदेशीर खर्च कोणते? स्टॅम्प ड्युटी, नोंदणी शुल्क, रजिस्ट्रेशन चार्जेस, GST म्हणजे वस्तू आणि सेवा कर, म्हणजे प्रकल्प सुरू असताना हा लागू असणार आहे. गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी लागणारे शासन शुल्क, विद्युत जोडणीसाठी लागणारे शासन शुल्क, हे सर्व खर्च नियमामध्ये स्पष्टपणे परवानगी असलेले आहेत. आता कोणते खर्च घेणे बेकायदेशीर आहे? तर डेव्हलपर खालील अतिरिक्त शुल्क घेऊ शकत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस, ॲम्युनिटी चार्जेस, डेव्हलपमेंट चार्जेस, लीगल चार्जेस, कुठलेही हिडन चार्जेस किंवा लपवलेले शुल्क हे सर्व नियमांच्या विरोधात आहे. जर असे पैसे मागितले गेले तर आपण म्हाडाकडे तक्रार करू शकता. ह्याबाबत ऑलरेडी म्हाडाने एक परिपत्र काढलेलं आहे. तसेच बुकलेटमध्ये सुद्धा त्यांनी हे मुद्दे ॲड केलेले आहेत की डेव्हलपरला हे सारे चार्जेस जे आहे ते घेता येणार नाहीत. पूर्वी काय व्हायचं, म्हाडाचा फ्लॅट जर 20 लाखाचा असला तर त्याच्यामध्ये हे सर्व चार्जेस ॲड करून 5 लाख 10 लाखापर्यंत हा खर्च वाढायचा. सामान्य माणसांना तसंही हा खर्च परवडत नाही. मग त्याच्यासाठी म्हाडाने आत्ताच करंटले हे परिपत्रक काढलं होतं. त्याच्यामध्ये सांगितलं आहे की हे चार्जेस बिल्डरला किंवा विकासकाला घेता येणार नाहीत. आता याच्यामध्ये आपण पार्किंग संदर्भात एक नियम बघूया आणि तसंच आपण ह्याच एक लाईव्ह एक्झाम्पल घेऊया. म्हाडाच्या फ्लॅटसाठी राखीव केलेले ओपन पार्किंग मोफत असते. त्यासाठी वेगळे पैसे घेता येत नाही. मात्र कवर पार्किंग जर हवे असेल तर ते विकत घ्यावे लागते. पण त्यासाठी कुणावरही दबाव टाकता येणार नाही. बिल्डर पूर्वी कवर पार्किंग घ्यायला सुद्धा लावायचा, असे सुद्धा तक्रारी होत्या. मग त्याच्यामुळे हा खर्च अजून वाढायचा. मग आता असं कवर पार्किंग घेण्यासाठी दबाव टाकता येणार नाही. आता आपण एक उदाहरण पाहूया. बेस किंमत आहे 25 लाख, जी आपली जाहिरातीमध्ये छापलेली असते. हे उदाहरण आहे, ठीक आहे. त्याला स्टॅम्प ड्युटी साधारण 6% पकडली तर 1.5 लाख रुपये होते. रजिस्ट्रेशन चार्जेस 30,000 समजूया. GST अंडर कंस्ट्रक्शन असेल तर हा GST लागतो 1%, ते साधारण 25,000 पकडूया. सोसायटी स्थापन शुल्क म्हणजे 5,000 समजूया. जोडणी शुल्क 15,000 पकडूया आपण. आणि मासिक मेंटेनन्स साधारण 500 स्क्वेअर फीटसाठी प्रति स्क्वेअर फूट आपण 4 रुपये पकडूया. मध्यम दर पकडूया, ठीक आहे. तर म्हणजे प्रति महिना 2,000 रुपये हे वाढूसुद्धा शकतात. ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर आपण आता साधारण 2,000 रुपये प्रति महिना असं पकडूया. म्हणजे वर्षाला किती झालं? 24,000 झाला, ठीक आहे. तर 2 वर्षासाठी 48,000 साधारण 2 वर्षासाठी घेतात. काही प्रकल्पामध्ये 1 वर्षाचा असतो, पण साधारण 2 वर्षासाठी तरी ते घेतातच. मग आपण 48,000 समजूया. आता दीर्घकालीन मोठे खर्चसुद्धा असतात, ते 5-10 वर्षांनी असतात. तरीसुद्धा तुम्हाला एक माहितीसाठी सांगते, म्हणजे लिफ्ट, AMC बाहेरील पेंटिंग आणि वॉटरप्रूफिंगसाठी कित्येक फ्लॅटला जवळपास 40,000 ते 60,000 पर्यंत योगदान मागितलं जाऊ शकतं. हे पण ते 5-10 वर्षाचा खर्च आहे. 25 लाखाचा फ्लॅट साधारण आता 27,75,000 पर्यंत तुम्हाला जाऊ शकतो. मेंटेनन्स रक्कम ही देखील सोसायटीचे आकार, लिफ्ट सुविधा, पाणी पुरवठा यावर अवलंबून असते. त्याच्यामुळे ती सुद्धा बदलू शकते. म्हणून म्हाडाचा फ्लॅट घेताना नेहमी डेव्हलपरकडून आणि म्हाडाच्या अधिकृत कागदपत्रामधून अचूक खर्च आपल्याला तपासावा लागेल. आता हे नियम जे आहे ते आत्ताच ॲड केलेले आहेत. पूर्वी बाकीचे सुद्धा जे मी सांगितले की ते सुद्धा बिल्डर घेत होता, म्हणून त्याचा खर्च जो आहे तो खूप वाढायचा, जो की आता खूप कमी होणार आहे. तो साधारण 3 लाख ते 5 लाखाच्या दरम्यान येईल. पूर्वी तो 10 लाखापर्यंत सुद्धा जायचा. तर हा एक चांगला बदल आहे जो म्हाडाने केलेला आहे. पण आपल्याला ही लॉटरी लागल्यानंतरच ॲक्झॅक्ट तो खर्च किती येतोय ते सुद्धा पाहणं गरजेचं असेल. हे जे आपण कॅल्क्युलेशन केले ते अंदाजे केलेले आहे. ते प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट वेगवेगळे असतं. तर हा व्हिडिओ
उपयोगी वाटला असेल तर लाईक कमेंट करून तुमचं मत सांगा आणि अशाच महत्त्वाची माहितीकरिता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.